नमस्कार. राम राम मंडळी. साहित्य मोड चॅनेलवर मी राजन आणि ही धनश्री ट्रॅफिक आयलंड्स मायानगरीतले कलावैभव या उपक्रमाच्या 7व्या भागात आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, मुंबई ही बॉलिवूडशिवाय अपूर्ण आहे असं म्हटलं ना तर अतिशयोक्ती होणार नाही. मुंबई जागतिक चित्रपटसृष्टीची राजधानी मानली जाते. तुम्हाला ठाऊक आहे का, जगात सगळ्यात जास्त म्हणजे अंदाजे वर्षाला 850 सिनेमे मुंबईत बनवले जातात. आणि म्हणूनच भारतातून अनेक तरुण तरुणी सिनेमात आपलं नशीब आजमावण्यासाठी मुंबईत येतात. या स्वप्ननगरीतील वांद्रे येथील मेहबूब स्टुडिओसमोरील वाहतूक बेटावरील म्हणजे ट्रॅफिक आयलंडवरील लाईट्स कॅमेरा ॲक्शन ही शिल्पाकृती पाहायला आज आपण आलो आहोत. मंडळी, 111 वर्षांपूर्वी म्हणजे 3 मे 1913 रोजी दादासाहेब फाळकेंनी राजा हरिश्चंद्र ह्या पूर्ण लांबीच्या पहिल्या संपूर्ण भारतीय मूकपटाचा प्रथम खेळ कोरोनेशन हॉल गिरगाव मुंबई इथे केला आणि भारतीयांना मनोरंजनाचं नवं दालन खुलं झालं. हो ना. आणि त्यानंतरच्या 3 दशकात भारतात मुंबई, पुणे, मद्रास, कलकत्ता वगैरे शहरात 1290 पूर्ण लांबीच्या मूकपटांची निर्मिती झाली. 14 मार्च 1931 रोजी आर्देशीर इराणी यांनी बनवलेला आलमारा हा पहिला भारतीय बोलपट मुंबईच्या मॅजेस्टिक सिनेमात प्रदर्शित झाला. हा चित्रपट हिंदी आणि उर्दू मिश्रित हिंदुस्थानी भाषेत होता. अरे तुला ठाऊक आहे, त्यात 78 कलाकारांचे आवाज ध्वनिमुद्रित करण्यात आले होते. या आलमारामुळे भारतीय चित्रपट सृष्टीच्या इतिहासातील एका नव्या पर्वाची सुरुवात झाली. अरे, या चित्रपटाचा दुपारी 3 वाजताचा शो पाहण्यासाठी प्रेक्षक सकाळी 9 वाजल्यापासूनच गर्दी करत असत. त्यामुळे चित्रपटगृहावर चक्क पोलीस बंदोबस्त ठेवला जात असे. या चित्रपटातील वजीर मोहम्मद खान यांनी गायलेलं दे दे खुदा के नाम पर हे भारतीय सिनेमातील पहिलं गाणं. हो, म्हणजे तेव्हापासून गाणी ही भारतीय चित्रपटांचा अविभाज्य घटक बनली आहेत, नाही का? त्यावेळी बोलपटाने प्रेक्षकांवर जी जादू केली ना, ती आजही तशीच आहे. आणि ही भारतीय चित्रपटसृष्टी फक्त मुंबईतल्या बॉलिवूडपुरतीच मर्यादित नसून त्यात इतर भाषातील प्रादेशिक चित्रपटांचाही समावेश होतो, जसं की तामिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, मराठी, बंगाली, ओडिया, पंजाबी, गुजराती, भोजपुरी वगैरे वगैरे. अगं, भारतीय चित्रपट उद्योग वार्षिक चित्रपट निर्मितीच्या बाबतीत जगात प्रथम क्रमांकावर आहे. 2021-22 सालात भारतात एकूण 2886 चित्रपटांची निर्मिती झाली आणि भारतीय सिनेमाने 2022 साली बॉक्स ऑफिसवर 15,000 कोटी रुपयांची कमाई केली. आहेस कुठे? बाप रे. पण भारतीय निर्माते प्रेक्षकांची नाडी बरोबर ओळखून त्यांना आवडतील असेच चित्रपट बनवत आले आहेत. आता हेच बघ ना, 1975 साली रमेश सिप्पी यांचा शोले बॉक्स ऑफिसवर हुकूमत गाजवत होता, हो ना? पण त्याच वेळी विजय शर्मा दिग्दर्शित जय संतोषी मा हा धार्मिक चित्रपट वा ऋषिकेश मुखर्जी, बासू चटर्जी यांचे नर्म विनोदी सिनेमे अगदी हाऊसफुल गर्दीत चालत होते. तसा भारतीय चित्रपटाने 20व्या शतकाच्या उत्तरार्धापासूनच जागतिक चित्रपटसृष्टीवर मोठा प्रभाव पाडला. 1950च्या आसपास भारतात समांतर सिनेमा चळवळीचा उदय झाला. सत्यजित रे, बिमल रॉय, ऋत्विक घटक, श्याम बेनेगल, मृणाल सेन यासारख्या अनेक निर्मात्यांनी सामाजिक समस्यांवर आणि वास्तववादी कथानकावर लक्ष केंद्रित केलं. अगं, त्यांच्या चित्रपटांना समीक्षकांची प्रशंसा आणि आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली. सुरुवातीच्या काळात भारतीय सिनेमा सोव्हिएत युनियन, मध्य पूर्व आणि दक्षिण पूर्व आशिया, चीनमध्ये प्रदर्शित होऊ लागले आणि चांगलेच लोकप्रिय झाले. राज कपूर नर्गिस ही सोव्हिएत युनियनमधली सर्वात आवडती जोडी होती. तुला माहिती आहे का,
1954 ते 1991 ह्या काळात 206 भारतीय चित्रपट रशियाला गेले. चीनमध्ये आवारा, 3 इडियट्स, दंगल ह्यासारखे चित्रपट 20 सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटात गणले जातात. चंद्रलेखा, मुथू हे तामिळ भाषेतील चित्रपट जपानी भाषेत डब केले गेले आहेत. सध्याच्या काळात भारतीय चित्रपट अंदाजे 90 देशात प्रदर्शित होतात. जागतिक स्तरावर विचार केला तर संत तुकाराम हा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झालेला पहिला भारतीय चित्रपट. 1937च्या वेनिस चित्रपट महोत्सवात या चित्रपटाला वर्षातील 3 सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक ठरवण्यात आलं आणि 1960 साली आफ्रो आशियाई चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जिंकून शिवाजी गणेशन आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय अभिनेते ठरले. 1957 साली मदर इंडिया, 1988 साली सलाम बॉम्बे, 2001 साली लगान या भारतीय चित्रपटांना अकादमी पुरस्कारासाठी म्हणजे ऑस्कर पुरस्कारासाठी परदेशी भाषेतील सर्वोत्कृष्ट चित्रपट या विभागात नामांकन मिळाले होते. वेशभूषाकार भानू अथय्या, निर्माते सत्यजित रे, संगीतकार AR रहमान, ध्वनिमिश्रण करणारे रेसूल पुकुट्टी, गीतकार गुलजार, लघुपट निर्माते कार्तिकी गोन्साल्विस आणि गुनीत मोंगा, नाटू नाटू गाणे बनवणारे MM किरवाणी आणि चंद्रबोस या भारतीयांनी ऑस्कर जिंकलंय. अशी दैदिप्यमान कारकीर्द असलेल्या भारतीय चित्रपटसृष्टीला मानवंदना देण्यासाठी वांद्र्याच्या मेहबूब स्टुडिओसमोर शहर सुशोभीकरण मोहिमेअंतर्गत RPG आर्ट फाउंडेशन आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमानं एक शिल्पाकृती बसवण्यात आली आहे. कॅमेरामागून सूचना देणारा कॅमेरामन अशा ह्या शिल्पाकृतीला लाईट्स, कॅमेरा, ॲक्शन असं नाव देण्यात आलं आहे. सूर्यकांत लोखंडे यांनी ही कलाकृती निर्माण केली आहे. शिल्पाशेजारी बसवलेल्या फलकावर त्यांची संकल्पना विशद करताना ते म्हणतात, भारतीय चित्रपट आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग बनले आहेत. गेल्या 100 वर्षात अनेक अभिजात दिग्दर्शकांनी विविध प्रकारच्या अलौकिक चित्रपटांची तसंच उत्तमोत्तम तेजस्वी सिनेतारकांची मौल्यवान भेट आपणास दिलेली आहे. हे माझं शिल्प ह्या अशा दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या चित्रमहर्षींना समर्पित आहे. ही या कलाकारांना त्यांनी चित्रपटसृष्टीला दिलेल्या योगदान आणि समर्पणासाठी मानवंदना आहे. मायानगरी मुंबईत बऱ्याच वाहतूक बेटांवर म्हणजे ट्रॅफिक आयलंड्सवर अशाच मायानगरी मुंबईबद्दल खास माहिती देणाऱ्या शिल्पाकृती बसवण्यात आल्या आहेत. पण आपल्या धावपळीच्या जीवनात या शिल्पाकृतींकडे आपलं दुर्लक्षच होतं नाही का? आणि म्हणूनच मुंबईतील काही निवडक वाहतूक बेटांवरील शिल्पाकृतीचं कलावैभव आपल्यापर्यंत पोचवण्यासाठी ही व्हिडिओ मालिका आम्ही घेऊन आलो आहोत. या भागाचं लेखन केलं होतं राजन पाटकर यांनी आणि वाचन केलं आहे राजन पाटकर आणि धनश्री करमरकरनं. मंडळी, ट्रॅफिक आयलंड अर्थात वाहतूक बेटं याबद्दलचे आत्तापर्यंतचे भाग आपण पाहिले असतील, आपल्याला आवडले असतील असा आम्हाला विश्वास आहे. आपल्या मित्रमंडळींशी, नातेवाईकांशी आपण ते नक्की शेअर करा आणि आपल्या सर्वांचे अभिप्राय आम्हाला साहित्य मोड या आमच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रियांची आम्ही वाट पाहतो आहोत. आपण पुन्हा भेटूया पुढील आठवड्यात एका वेगळ्या वाहतूक बेटावर. मित्रांनो, असाच वेगळा अनुभव घेण्यासाठी साहित्य मोड या आमच्या यूट्यूब चॅनलवर फेरफटका मारा. आवडलं काही तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा कराल ना? धन्यवाद.